नमस्कार रसिक हो. खिडकी. आजपर्यंत खिडकीचा उल्लेख कथांमध्ये झालाय, दंतकथांमध्ये झालाय, कवितांमध्ये आलाय, कोणी पोवाड्यांमध्ये गायलाय, तर कोणी लावण्यांमध्ये रंगवलाय. मग ती सावरकरांची मायभूमीची ओढ कायम ठेवणारी अंदमान मधल्या कोठडीतली खिडकी असो, ज्याच्यातून पळून जायच्या प्रयत्नात शाहिस्ते खानाची महाराजांनी छाटलेली बोटं असो, आंधळ्या धृतराष्ट्रासाठी संजय रूपी डोळ्यांची खिडकी असो, मेरे सामने वाली खिडकी में ह्याच्यामधली खिडकी असो, किंवा क्वीन एलिझाबेथची ती बकिंगहॅम पॅलेस मधली खिडकी असो, तिचा उल्लेख आज अनेक शतकं अनेक माध्यमातून होत आलाय. पण खरं सांगू, ह्या खिडकीला कधी कुठल्या पिक्चर मध्ये किंवा कथेमध्ये ढँट ढँट अँड स्टारिंग खिडकी असा रोल काही मिळाला नाहीये. आज आपण तिची 5 वेगवेगळी रूपं पाहूया. तिनेच सांगितलेल्या कथांमधून, वरकरणी अबोल, बेजान, पण तरीही खूप पावसाळे पाहिलेली, खूप काही सांगणारी. आपल्या शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या साहित्य कट्ट्यावर आज आपण खिडकी ही एकांकिका सादर करणार आहोत. लेखन मधुराणी सप्रे, दिग्दर्शन सुहास गोसावी. ह्यातले कलाकार देशपांडे काकू, बाई 1, बाई 5 आणि मीनूची आई वर्षा विसाळ. गोखले काकू, बाई 2 आणि सुमन उर्मिला दामले. कांचन आणि बाई 4 शिल्पा देशपांडे. मधुरा मुलगी आणि निवेदन शिल्पा चौगळ. साऊ आणि बाई 3 श्रद्धा भट. आणि खिडकी वृषाली अणावकर. सर्वांना विनंती, कृपया आपले मायक्रोफोन्स म्यूट करा आणि आपले व्हिडिओ ऑफ करा. शिकागो महाराष्ट्र मंडळ साहित्य कट्टा सादर करीत आहे खिडकी. माझ्यासाठी आशेचा एक किरण आहे ती. माझ्यासाठी नुसता विरंगुळा. माझ्या कोंदटलेल्या आयुष्यातली सोबती आहे ती. माझ्या आणि समोरच्या गोखले बहिणींच्यातली कम्युनिकेशन गॅप भरून काढते ती. आम्हा सर्वांना जोडणारा एक दुवा आहे ती. नाही 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 नाही, असं गोंधळून जाऊ नका. कारण कोणत्याच व्यक्तीत नाहीये इतकी सहनशक्ती, इतका तटस्थपणा. ती आहे मी, आणि मी म्हणजे खिडकी. खरं सांगा हा, खिडकी म्हटल्यावर तुमच्या मनात पहिल्यांदा काय आलं? सांगा सांगा. अहो सांगा ना. बरं ठीक आहे, मी सांगते. अहो खिडकी म्हणजे काय एवढं मोठंसं? अहो पाहता क्षणी तिची लांबी आणि रुंदी दिसते. नो डेप्थ. खिडकीला खोली असतेच कुठे? पण चुकताय तुम्ही. अहो खिडकीलाही खोली असते. आणि काय हो, आत्मवृत्त काय फक्त फाटक्या पुस्तकांनो किंवा पडक्या किल्ल्यानं लिहायचं? अहो हे आहे माझं आत्मवृत्त. खिडकीची खोली किंवा खोलीची खिडकी म्हणा हवं तर. आता आत्मवृत्त म्हणजे मी काही या ठिकाणी या साली जन्माला आले, माझं बालपण असं असं गेलं, असं मी काहीही सुरू करणार नाहीये. अहो हे आत्मवृत्त असेल माझं, पण उलगडत जाईल तुमच्या बरोबर. तुमच्या लहानपणापासून मी वेगवेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येत असते. लहानपणी पुढचे 2 दात पडल्यावर तिथे छोटीशी खिडकी तयार झाली असेल, आणि ती बघून एक खिडक्या अशी हाक कोणीतरी नक्कीच मारली असेल. आता आता हे 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 किरोडीमल अपार्टमेंट्सच बघा ना. आता म्हणायचं अपार्टमेंट्स, पण चाळच ती. आता चाळीतली खिडकी म्हटलं की शेजारच्या घरातले वास, आवाज, अगदी कुजबूज सुद्धा मी शेजारणीला पोचवते. किरोडीमल अपार्टमेंट जी विंग पहिला मजला देशपांडे काकू, आणि किरोडीमल अपार्टमेंट एच विंग पहिला मजला गोखले काकू. बघूया आपल्या पहिल्या गोष्टीसारखं काय गप्पा मारतायत. अरे पोरांनो, काय दंगा चालवलाय? चला
किटवल्या अगदी मेल्यांनी. अहो अहो गोखले बहिणी. हो, आले आले. एवढे जरा वाळत घालायचे कपडे घेऊन येतेच. काय बाई चिंगड बाई अगदी. ओ वहिनी, हा मात्र अगदी छान मार्ग शोधून काढला हो तुम्ही मला हाक मारायचा. स्टॉक म्हणे. मला नाही बे येत स्टॉक बिक करायला. अहो आमच्या बंटीने शिकवलं. अगं बाई, ते जाऊ द्या. अहो तुम्ही नवीन बातमी ऐकली का? नवीन बातमी कुठली हो? नाही म्हणजे हल्लीचे पालक हो आपल्या मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही. मला नाही पण आवडत असं. आता काय झालं? अहो त्या दाते आजी सांगत होत्या तळमजल्यावरच्या जोशांची ती स्मिता नाही का? कोण? ती खारी 5 फूट बिनबायाचे कपडे घालणारी तीच ना? हो हो तीच ती. तिचं काय? अहो ती म्हणे यंदा सुद्धा नापास. ओ देशपांडे वहिनी, ओ शिळी झाली हो ही बातमी आता. आणि नापास व्हायला तर काय? का हो तशी बरी चुणचुणीत दिसते की. चुणचुणीत अगं एक नंबरची. तो 3ऱ्या मजल्यावरचा लेल्यांचा दिलीप. दिलीप. त्याच्यावर टप्पे टप्पे टाकायची म्हणे. अगो बाई टप्पे टाकायची का? मग काय? पण पण काय हो वहिनी टप्पे टाकायची म्हणजे काय? अहो म्हणजे लाईन मारायची हो. म्हणजे तशी अजूनही मारते बरं का. अहो पण तुम्हाला कसं हो कळलं? अहो काही विशेष नाही हो. खाली जोशांच्यात स्मितानं एखादा पदार्थ केला की तोच लेल्यांच्यात. घ्या. अहो योगायोग असेल. योगायोग कसला? आणि त्या स्मिताला ना ज्या त्या पदार्थात बचकभर जिरा घालायची सवय आहे. त्यावरूनच मला संशय आला. वहिनी तशा तुम्ही बऱ्यापैकी चाणाक्ष. नॉलेज अपडेट करावं लागतं त्यासाठी. अगं बाई. ओ वहिनी, तुम्हाला ते वैंगणकर आठवतात का? वैंगणकर. कोण हो कोण? अहो त्यांची मुलगी नाही का पळून गेली गेल्या वर्षी. हो का? बरं मग काय झालं हो त्यांचं? अहो त्या वैंगणकर भावांमध्ये म्हणे भांडणं झाली जोरदार. कशावरून हो? प्रॉपर्टीवरून असणार. आणखी काय? काय बाई आजकाल. नाहीतर काय ना. अहो पुढचं तर ऐका. ते भाऊ भांडत होते दिवाणखान्यात हमरी तुमरीवर येऊन. आणि आवाज ऐकून गर्दी गोळा झाली की आणि लोकांना काय तमाशाच हवा असतो गॉसिप करायला. नाहीतर काय. बरं मग काय झालं पुढे? अहो त्या मिसेस वैंगणकरांकडे म्हणे काचेच्या डब्यांची एजन्सी आहे. त्या म्हणाल्या आता बायका झाल्याच आहेत गोळा तर जरा कामाचं बघावं. मग काय त्यांनी नवऱ्याला आणि दिराला दिलो की पाठवून आणि घेऊन आले डब्यांचं पोतं बाहेर. अगं बाई मग काय झालं पुढे? मग काय आता बाची आणि बाहेर डब्याचं आणि डब्याची. ऐकावं ते नवलच की हो. पण मग भांडण मिटलं? काय झालं पुढे? ते नाही बाई मला माहित. पण मिसेस वेंगणकरांचं भांडवल सुटलं. आयडिया बरी चांगली आहे हो. ओ काय म्हणाल? काही नाही हो काही नाही. वहिनी काल त्या मुक्ताचं काय झालं? ओ बघा या कामाच्या गडबडीत माझा सुद्धा एपिसोड चुकला. म्हणजे रात्री बघावं म्हंटल तर स्वयंपाकाची घाई आणि दुपारी नेहमी सारखे मला लाईट गेलेले. पण काही म्हणा हो हल्लीच्या मराठी मालिका अगदी हिंदीच्या वळणावर गेल्यात. नाहीतर काय. सारखे तेच संशय तीच लफडी आणि वर्षानुवर्ष त्याच खाला नाही का. म्हणजे ना नवरे बदललेले चालतात पण सवत मात्र तीच पाहिजे. अगदी बरोबर आहे. अहो मालिकांचं काय घेऊन बसलात?
आपल्या चाळीत सुद्धा सासू सुनेच्या कुरबुरी फार वाढल्यात हल्ली. तुम्हालाही कळलं वाटतं, ती भाट्यांची सून माहेरी गेली म्हणे. अहो चांगले 15 दिवस झाले मुलीचा सासरी यायचा पत्ताच नाही. ते जाऊ द्या अहो. अहो पण भाटे काकूंचं काही अडत नाही हं तिच्याशिवाय. अडेल कशाला, भाटे काका आहेत की मदतीला, हक्काचा हमाल. मी जरा आलेच ह. या या. अहो अहो तो टीव्ही कसला बघताय, ते इस्त्रीचे कपडे कोण आणणार? वहिनी, मी काय म्हणते, आम्ही आपली नाकासमोर सरळ चालणारी माणसं हो. अगं बाई, पण तुम्हाला कशा हो सगळ्या बातम्या आधीच? ओ वहिनी, त्यासाठी डिवोशन लागतं. मी सकाळी नियमितपणे पार्क मध्ये फिरायला जाते, दुपारी कीर्तन मंदिर आणि संध्याकाळी शिळोपाच्या गप्पा मारायला कट्ट्यावर. आणि रविवारचा क्लब तो मी काही केल्या चुकवत नाही बघा. बरं बाई, जमतं एक एक तुम्हाला. जमवावं लागतो तेव्हा कुठे जमत. ओ वहिनी विसरलेच, सकाळी शेव्यांचं उपीट केलं होतं. आलाच हो मला वास. मी यांना म्हणलं सुद्धा, हे आपल्या गोखले बहिणींचं स्पेशल उपीट. स्पेशल कसलं, थांबा तुम्हाला आणून देते. आणून देतील आता एवढूच. हे घ्या हो, सावकाश घ्या. अगो बाई, एवढं कशाला दिलं? असू द्या आणि सकाळी आठवणीनं काढून ठेवलं होतं बघा. चला बाई, आता फार उशीर झाला. आज कीर्तनाची आता वेळ होईल आणि कीर्तनावरून आल्यावर बाई मला फार थकल्यासारखं होतं बघा. काही म्हणून करवत नाही. वहिनी असतील लता येते बरं का कीर्तनाला. हो का? उद्या बोलूच म्हणा. चला. ओ वहिनी, मी काय म्हणते, आज जरा यांनी आणलेली ती पैंगणी कांजीवरम नेसून जाऊ का? या आता, उद्या भेटू. आणि ते टॉकचं विसरू नका. नाही हो. आणि खिडकी मात्र उघडी ठेवा बर का. हो अगदी नक्की. पाहिलत ना कशा फौचक भवाने आहेत ते. नवीन आणलेल्या साड्या मुद्दाम माझ्या गजांवर टांगून ठेवतात, शेजारणीला जळवायला. पण कशाही असल्या ना तरी धावून जातात हो एकमेकींसाठी. अहो रोज एवढ्याशा वाटीत का होईना आपुलकीची देवाणघेवाण करतात. आणि मला मात्र इच्छा असो वा नसो, जगभराच्या कुटाळक्या ऐकाव्याच लागतात. पण काही असलं ना तरी भावनेचा ओलावा आहे इथे मला. तुम्हाला ती बँकेची खिडकी आठवते का, कॅशियरची? अहो तिथे मला प्रेमही कळत नाही आणि तिरस्कारही नाही. अहो पैशा इतकीच भावनाही नसते मी, आणि तितक्याच कोरडेपणानं त्याची देवाणघेवाणी करते. त्या सिनेमाच्या तिकिटाची खिडकी ही तशीच. पण माझ्या सहनशक्तीचा सर्वात जास्त कस लागतो तो कुठल्याही ठिकाणीच्या चौकशीच्या खिडकीत. लोक काय वाटेल ते प्रश्न विचारतात हो, आणि त्या सगळ्या प्रश्नांना सारखीच तटस्थ उत्तरं. आणि याउलट मी चार भिंतीत असले ना की मग मलाही बरं वाईट वाटू लागतं. मग मी तुमच्या बरोबर, तुमच्या आयुष्यात, तुमच्या दुःखात आणि आनंदातही सहभागी होते. मधुरा, अगं मधुरे, अगं हे मंद आहेस का? हे बघ, आत्महत्या वगैरे करायची असेल ना तर गच्चीवर तरी जा.
पहिल्या मजल्यावरून पडलीस तर फार तर एखादं हाड मोडेल तुझं. गप ग कांचन, तू ना अगदी होपलेस आहेस. बरं ऐक, मैंने प्यार क्यों किया. अगं वेडे, मैंने प्यार किया. किया काय डोक्यावर पडलीस का ग. हे बघ 6 ते 9चा शो आहे, चालणार आहेस. शी, मी नाही. ए चल ना ग प्लीज. नाही ग, नको, मी नाही येत. जा उडत, मी चालले. कांचन, अगं ऐक ना. लवकर काय ते बोल. हे बघ तू आली नाहीस ना तरी मी जाणार आहे. अगं कांचन, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. बोल ग पटकन. अगं माझ्या मनात, हा म्हणजे माझ्या हृदयात, बरं, नाही, म्हणजे माझ्या मनातच. एक काय ते ठरव ग, मनात की हृदयात. अगं कांचन, मी ना प्रेमात पडली आहे. हा अगं चष्मा विसरली असशील, कुठे धडपडलीस आता. अगं वेडे, मी प्रेमात पडलीये, प्रेमात. आय एम इन लव्ह. म्हणजे म्हणजे ते प्यार इश्क मोहब्बत टाइप्स ते. तरीच आय वंडर, पुस्तक उलट कसं वाचता येतं. ईशा, काहीतरीच. बरं ते जाऊ दे. कोण आहे ग तो विचारा. नाही ना ग माहित मला. काय. अगं म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर नवीनच राहायला आलाय ना तो. हो ते दिसतच आहे, पण त्याचं नाव वगैरे काही तर माहित असेल. नाही ग, पण होईल ना माहिती, हळूहळू. अवघड आहे ग बाई तुझं. कांचन, मला ना ग अख्खा दिवस त्याच्याकडे नुसतं बघतच राहावंसं वाटतं ग. हो. ए ए ए कसा दिसतो ग तो. इश्श. ए इश्य पिश्य काय करतेस बावळट. पण कुठे जातो काय करतो काही तर माहित असेल. नाही ग. मग तू खिडकीतच मुक्काम ठोक, मी चालले. बर. मधुरा मी चालले. बर. मधुरा मी काकूंना सांगायला चालले. बाय. कांचन, नको नको, थांब. तरी एकतर्फी होतं म्हणून. दुतर्फा मुखसंवाद असेल की मग अजूनच मजा. मग कधी आरशानं तिच्या चेहऱ्यावर कवड सापाड, नाहीतर कधी ओळखीची शीळ घाल. अशा सगळ्या नाजूक संवादांना मी एकटीच साक्षीदार असते. तारुण्यात मी अशी धावून जाते, तर वार्धक्यात विरंगुळा म्हणून मीच असते. म्हणजे निरीक्षण करा हा, तुमच्या आजोबांची वर्तमानपत्र वाचायची आराम खुर्ची कुठे असते? माझ्या जवळच ना. तुम्ही सगळे आपापल्या कामानं घराबाहेर गेलात ना, का ते खूप गप्पा मारतात माझ्याशी. मी प्रवासही खूप करते बरं का. अहो या प्रवासात असे काही भन्नाट अनुभव येतात ना. माणसांच्या स्वभावाची व्याप्ती अनुभवायची असेल ना, तर प्रवास हा केलाच पाहिजे. आणि हा प्रवास जर मुंबईच्या लोकलच्या लेडीज डब्यातला असेल ना तर छे, असं वर्णन नाही करता येणार. चला बघूया तर. तुम्ही कुठे उतरणार. ओ गाडीवर. तुम्ही हो. कल्याण. तुम किधर उतरेगा. कुर्ला. आणि तू ग. आंटी बैठो आप. आता काय सगळ्यांना विचारणार आहात का. काय गे कन्याशाळा, आज पुन्हा माझी खिडकी घेतलीस वाटतं. काय ग हे डॉन बॉस्को शिकवते म्हणून काय झालं. चालायचं नाही तुझा तोरा इथे लोकल मध्ये. हा आणि आणि या खिडकीवर काय नाव लिहिलंय का ग तुझं टवळे. माय गॉड, या कन्याशाळेच्या बायका घाटी असतात एक नंबर. ए इकडे बघ, इकडे बघून बोल, तिकडे कुठे बघतेस. आणि 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 घाटी कोणाला म्हणतेस ग. घाटी कोणाला म्हणतेस. हा अगं अगं तुला म्हणते, ऐकून नाही आलं वाटतं. कान फुटले का. माझ्या कानाचं सोड ग, तुझ्या जिभेचं बघ आधी. काही हाड.
ओ बाई ओ सोडा आता. ग बायांनो, कशाला बांधता त्या खिडकीसाठी रोज? नाहीतर काय हो, गेली कित्येक वर्ष एका गाडीला असतात, भाजी पण निवडतात एकमेकींची, तरी पण रोज न चुकता त्या खिडकीवरून भांडतात. नाहीतर काय, जसं काही सोनच लागलंय या खिडकीला. आई आई सोनं कुठे आहे ग? तू नसते प्रश्न विचारू नकोस, हात बाहेर काढू नकोस. आणि आंटी कौन सा स्टेशन आहे अभी? सायन, हाच काय तो खिडकीचा उपयोग, कुठलं स्टेशन आलं ते बघायला. अहो त्याच्यासाठी खिडकी तरी कशाला पाहिजे? आमचं गाणं आहे की ढिंचिक 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 सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटो पर मुलुंड के बाद थाना कड़ा मुमरा दिवा कल्याणाया सायनाया सायनाया. प्रत्येकाच्या खिडकीला कशा वेगवेगळ्या छटा आहेत ते बघा. हा, कुठं लाजऱ्या प्रेमाची हळुवार गुलाबी छटा, तर कुठं गहिऱ्या पाण्यासारखी गूढ निळी छटा. व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि जशी प्रकृती तसंच बदलत जातं माझ्या पलीकडचं जग. म्हणजे कुणाला अर्धा पेला भरलेला दिसतो, तर तोच पेला कुणाला अर्धा रिकामा दिसतो. जशी माझ्या अलीकडची माणसं बदलत जातात ना, तसाच पलीकडचा देखावाही बदलत जातो. कधी कधी अशी दिलदार माणसं भेटतात ना, की त्यांच्या उंची पुढे माझ्या पलीकडचं अफाट जगही थिटं वाटू लागतं. त्यांचे मनोचक्षू मी जे दाखवत नाही ना, तेही बघू लागतात. अशा जग बघितलेल्या माणसांना मी काय दाखवणार? त्यांचं मन हीच त्यांची खिडकी. मनाप्रमाणेच भाषा हेही माझंच रूप नाही का हो? कुठलीही प्रतिमा बंदिस्त करणारी कॅमेराची खिडकी ही मीच. विरंगुळा म्हणून एकटेपणा घालवणारीही मीच. प्रकाश आणि अंधाराच्या खेळाला मनसोक्त अंगण मिळवून देणारीही मीच. कुणाच्या वर्तमानातही मी, तर कुणाच्या आठवणीतही मी. उघडली तर जोडणारी, आणि कवाडं लावून घेतली तर तोडणारीही मीच. काही लोकांसाठी मात्र मी निराळे संदर्भ घेऊन येते. साऊ, अगं ती खिडकी का बंद केलीस? मीनूने मला आई म्हणून हाक मारली तर ऐकूच येणार नाही ग. ग बाई, खरंच की अशी कशी हो विसरले? पण ताई, तुम्ही झोपा आता. हो, मीनू सुद्धा झोपली असेल. छे, इतक्या लवकर कुठला झोपतोय तो गडी? अगं काहीतरी टीव्हीवर पाहत बसली असेल. काही कळलं नाही ना, तरी हालती चित्र पाहत बसते. एवढूच ध्यान, पण केवढा दंगा. अरे हो की, मीनू उशिरा झोपते नाही का? पण ताई, तुम्ही खरंच झोपा आता, नाहीतर त्रास होतो तुम्हाला. आणि औषध घ्यायचंय ना. मी पण बाई वेळीच आहे. अशी कशी विसरले? थांबा आणते. हा, छे, वेडी तू. साऊ, कसं वाटत असेल ग तुला? एका वेड्याबाईच्या दिमतीला ठेवलंय ते. पण कोण बरं म्हणतं असं? सगळेच, सगळ्यांनीच मला वेडं ठरवलंय ग. हो, पण मी असं म्हणते का? पण पण त्यात खोटं तरी कुठे आहे ग? आहेच की मी वेडी. वेडी आई कधी शहाणी होते आणि आणि कधी वेडे झाले म्हणायचं ग. मी तर अगदी होते तशीच आहे. तो तो सगळा प्रसंग आहे माझ्या डोळ्यासमोर. कारण कारण त्यानंतर काय पुढेच सरकला नाहीये ग माझ्यासाठी. याच खिडकीपाशी इथेच इथेच खेळत बसली होती मीनू. तरी मी तिला म्हणलं, काय काय खेळायचं असेल ना ते माझ्यापाशी येऊन खेळ. पण ऐकलं तर ती मीनू कसली. बातुकलीचा खेळ चालला होता. तोही
तो हे 3ऱ्या मजल्यावरून तळमजल्यावरच्या छोटूशी गप्पा मारत. आणि अचानक 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 तिचा तोल गेला. मी धावले. मीनू सावध, मीनू पडतीये. तिला धर. आई अहो, मीनू पडतीये. आई 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 अहो सांभाळा स्वतःला. झोपलंय झोपलंय बघ कसं पिल्लू ते. ताई चला पिल्लू वर ताई या. शांत व्हा. ताई शांत व्हा. चला चला वर या आता. केव्हाची गेलीये ग ही मुलगी. ताई हो कोणी गेलं तर आयुष्य असं थांबतं का? ते तर तसंच चालू राहतं. काळ नाही थांबत कोणासाठी. कोण कोण म्हटलं थांबत नाही. थांबलाय ना माझ्यासाठी. मी मी अजून माझ्या मीनू सोबतच आहे ग. ती कुठेही गेलेली नाहीये. इथेच इथेच गेलीये खाली. येईल येईल इतक्यात. तिच्या सोबत राहण्यासाठी ना मी सगळ्यांकडून वेड म्हणून घेण्याची किंमत मोजलीये. वेडी तर वेडी. माझी काहीच हरकत नाहीये ग. माझ्यासाठी माझी माझी मीनूच खूप आहे. अगं अगं ती जशी गेली आहे ना या खिडकीत ना तशीच तशीच परत येणार आहे ती. हो याच खिडकीतून हो येणार आहे ती. हो येणार आहे ती. हो हो ताई. पण झोपा तुम्ही आता. ती आली की मी सांगेन तुम्हाला. मी जागीच आहे. झोपा. नक्की नक्की उठव हा. आणि आणि खिडकी बंद करू नको हा. मीनू हाक मारेल. हो हो खिडकी उघडी ठेव. आणि नक्की नक्की खिडकी उघडी ठेव हा. अशी काही माझ्यात गुंतलेली माणसं. मी मात्र तटस्थ, वस्तुनिष्ठ. वेगवेगळ्या ठिकाणी माणूस वेगवेगळ्या भावनेचं लेबल मला लावतो. आता हेच बघा ना, देवळाच्या गाभाऱ्यात मी भक्ती मार्ग असते. प्रदक्षिणा घालताना खिडकीतून देवाकडे बघितलं असेल तुम्ही सुद्धा. देव तुमच्याकडे बघतोय का ते तपासायला. मला तयार करणाऱ्या गवंडी आणि सुताराचं मी पोटापाण्याचं साधन असते. त्यांच्या मोलमजुरीचं चीज. आणि तुरुंगात असते मी एक सोबती. कैदी मला स्पर्शही नाही करू शकत. पण मग एखाद्या क्षणी त्यांचा तो एकटेपणा, ती घुसमट माझ्यातूनच बाहेर फेकली जाते ना. चला तर पाहूया अशाच एका कैद्यानं एका खिडकीशी साधलेला संवाद. अगं तुझ्याशी बोलते मी. अगं तू तरी माझ्याशी बोल ना ग जरा. इथे कुणालाच वेळ नाहीये ग माझ्याशी बोलायला. ना माझ्या भावाला ना माझ्या बहिणीला. अगदी अगदी माझ्या आईला सुद्धा नाही. मला खूप कंटाळा आलाय ग ह्या एकांतवासाचा. बस झालीये मला शिक्षा. घडलाय माझ्या हातून गुन्हा, झालीये चूक. पण किती दिवस काढायचे ग या अंधारात, या कुबट खाण हवेत. पण तू आहेस का तिथे, की आहेस तिथे मला जळवायला, मला त्रास द्यायला. अगं तू आहेस म्हणून मला आशा आहे ग की मीही एक दिवस स्वतंत्र असेन या मोठ्या निळ्या आकाशाखाली. ती आशा ती आशा मला जगूही देत नाही, सुखानं मरूही देत नाही ग. तू विचार केलायस कधी, मला रोज तो सूर्य उगवताना दिसतो तुझ्यातून. मला चिडवून जातो. ते अथांग आकाश दिसत. आणि मधूनच उडणारे ते पाखरू दिसत ग.
किती मोठं अंतर आहे ना त्यांच्यात आणि माझ्यात. ते सर्वात स्वतंत्र आणि मी मात्र सर्वात बंदिवान. ते किती स्वच्छंद आणि मनस्वी आणि मी माझ्या मनाप्रमाणे हलूही शकत नाही ग इथून. आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून इतकं उंच उंच करून ठेवलंय ना तुला. अगं पण तू खाली असतीस ना तरी नसते गेले ग पळून. मला फक्त फक्त बोलायला कोणीतरी हवंय. मला मारा जोडा खडी फोडायला द्या हवं तर मी सगळं सगळं करेन, खरंच करेन. पण पण ही अशी एकांतवासाची शिक्षा नकोय ग मला. ए ऐक ना, आम्हाला शिकवलं होतं शाळेत. सावरकरांनी या तुरुंगांच्या भिंतीवर रक्ताने आपल्या भावना लिहिल्या होत्या. मी नाहीये ग एवढी मोठी. पण तू माझी मैत्रीण होशील ना ग? सांग ना, होशील ना? सुमन, सुमन, अगं ऐक ना. मी मुक्तांमधली मुक्त, तू कैद्यांमधली कैदी. माझे नि तुझे व्हायचे हे सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जडलंगर तुझिया पायी तू पीस कशी होणार. माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. दगडाची पार्थिव खिडकी ती पुढे अकल्पित सरली. मी मैत्रीण बनले आहे सलबूल असे ती बदली. आता यापेक्षा अधिक काय सांगू मी या वेळीला. आणि तुम्हाला सुद्धा. ही होती एका खिडकीची गोष्ट. चला आता मात्र मला रजा द्या हा. मला माझ्या कामावर रुजू व्हायला हवं. मधुरा, गोखले काकू, देशपांडे काकू, सुमन सगळ्यांनाच गरज आहे हा माझी. आणि तुमच्याही घरी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेलच की तुमचीच खिडकी. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या साहित्य कट्ट्यातर्फे मी आपले आभार मानते. मधुराणी सप्रे लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित खिडकी हा नाट्य वाचनाचा प्रयोग आपल्या सर्वांना आवडला असेल अशी अपेक्षा करते. ह्या नाट्य वाचनासाठी पडद्यामागील कलाकारांनी खूप मेहनत घेतली. प्रणील वैद्य, कविता पुरव, माणिक गोसावी, गिरीश पाटणकर आणि प्रसाद अथनीकर यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.